आज आपण दही वडे करतोय। त्यासाठी उडदाची डाळ घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून अशी भिजवून घ्यायची। कमीत कमी पाण्याचा वापर करून मिक्सर मध्ये अगदी बारीक करून घ्यायची। जिरं आणि मीठ घालायचं। एकाच बाजूने 4 ते 5 मिनिटं बॅटर छान असं फेटून घ्यायचं। आता दही, लागेल तितकी साखर आणि काळं मीठ घालून ते देखील असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। तेल गरम करून झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम करूनच सर्व वडे असे छान तळून घ्यायचं। बरं, सर्व रेसिपींप्रमाणेच या रेसिपीचा देखील व्हिडिओ आपण यूट्यूबवर वैशालीज रेसिपी 2586 या चॅनलवर अपलोड केला। सर्व वडे तळून झाल्यावर हिंग आणि मिठाच्या कोमट पाण्यात घालायचे आणि ते छान भिजवून घ्यायचे। आता वड्यातील सर्व पाणी हलक्या हाताने काढून घ्यायचं। वड्यांसाठी अशी एक प्लेट घ्यायची, त्यावर दही घालायचं। दहीवर आपण केलेले वडे ठेवायचे। वड्यांवर चाट मसाला, लाल मिरची पावडर, ग्रीन चटणी, आंबट गोड, गुळ चिंचेची चटणी आणि दही घालायचं। कमीत कमी वेळात, कमीत कमी साहित्यात घरच्या घरी असे जास्तीत जास्त दही वडे करून तुम्ही अगदी सहज खाऊ शकता। एकदा दही घातल्यावर पुन्हा त्यावर ग्रीन चटणी, आंबट गोड चिंचेची चटणी, चाट मसाला, लाल मिरची पावडर घालायची आणि आहा, आपला कापसापेक्षा मऊसूत दही वडा करून खाण्यासाठी तयार आहे। मस्त छान झाले। तुम्ही सुद्धा असे दही वडे करून नक्की खा।